उपवासाला बनवूया वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे थालीपीठ. आता सगळ्यात आधी तर गॅसवर कढई ठेवून त्यात साबुदाणे भाजून घ्यायचे. साबुदाणे भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कंटिन्यू हलवून 4 ते 5 मिनिटांनी अशा प्रकारे साबुदाणे भाजून घ्यायचेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. नंतर गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि याची पावडर करून घ्यायची आहे. आता हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आपण बाउलमध्ये टाकणार आहोत. नंतर इथे बटाटे वाफवून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि किस करून घेतलेला आहे. आता आपल्या साबुदाण्याच्या पावडरमध्ये हे बटाट्याचा किस टाकायचा आहे. नंतर शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर कूट करून घेतलेलं आहे. नंतर हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर जर उपवासाला चालत असेल तर कोथिंबीर टाकायची आहे. आता हे कोरडंच असताना सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण अशा प्रकारे आपलं पीठ तयार व्हायला हवं. आता गॅसवर तवा किंवा पॅन गरम करून त्यावर तूप लावून घ्यायचं आहे. तूपच्या ऐवजी तेल घेतलं तरीही चालेल. आता हे पूर्ण पॅनवर पसरवून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर होतं थालीपीठचं ते टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे पाण्यात बोटं बुडवून हे थालीपीठ पूर्ण पसरवल्यानंतर त्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहेत आणि कडा सुटल्यावरच पलटवून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायचं आहे. आता ही आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. अशा प्रकारे थालीपीठचं बॅटर टाकल्यावर चमचा पाण्यात बुडवून सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे. यामुळे आपल्याला चटका लागत नाही आणि अशा प्रकारे होल करून यात थोडंसं तूप सोडून हे देखील दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. आता आपले सर्व थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.